स्वर्गीय प्रवीण प्रणम मालू इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस्कॉन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन 8 मई 2025 शाम 5 बजे मालू सिटी रेवसा तिवसा रोड अमरावती। इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बने। विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर निसर्गाचा अनुपम ठेवा असलेला सहस्त्रकुंड धबधबा आज कोरडा पडलेला आहे। 4 राज्यात प्रसिद्ध असलेल्या या धबधब्याचा प्रवाह थांबला आहे आणि परिसरातील 50 गावांवर पाणी टंचाईचं संकट कोसळलं आहे। गावकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केलंय, पण पैनगंगा अजूनही थांबलेली नाही। यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा निसर्गाचा अनुपम दागिना आज पूर्णपणे कोरडा पडलेला आहे। पैनगंगा नदीचं पात्रही कोरडं आणि त्याचं भयंकर परिणाम होत आहे परिसरातील तब्बल 50 गावांवर। मुरली, जेवली, दराटी, चुरमुरा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची दररोज धावपळ सुरू आहे। महिलांना लांब अंतरावरून पाणी आणावं लागते। गुराढोरांना देखील प्यायला पाणी मिळत नाही। अनेकदा गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं, निवेदन दिलं, पण प्रशासनाच्या आश्वासनापलीकडे काहीच हाती लागलं नाही। या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची मागणी आहे की इसापूर धरणातून तात्काळ पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडावं, जेणेकरून सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा प्रवाहित होईल आणि पाणी टंचाई कमी होईल। आम्ही वर्षभर पाण्यासाठी झगडतोय, आंदोलन करून थकलो। पैनगंगा पुन्हा वाहिली तर आमचं जगणं सुसह्य होईल, असं गावकऱ्यांचं मत आहे। निसर्ग थांबला, धबधबा कोरडा पडला, परंतु प्रशासनाचं दुर्लक्ष अजूनही चालूच आहे। पैनगंगेला पाणी दिलं तरच या 50 गावात पाणी संकट दूर होईल। प्रशासन यावर तात्काळ निर्णय घेणार का, की लोकांचं आंदोलन आणखी तीव्र होईल?